I just told about CP and CV. हे जे आहेत CP आणि CV जे आहेत त्या specific heat capacity at constant pressure, and here the specific heat capacity at constant व्हॉल्यूम असं आपण त्याला म्हणू. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे हे आहे. आता जे आपण मेयर्स इक्वेशन बद्दल बोलत आहोत. मेयर्स इक्वेशन हे इक्वेशन ऍक्च्युली सांगते काय की सपोज एखादी सिस्टीम आहे. लेट अस ॲज्युम दिस इज अ सिस्टीम. कन्सिडर करा की ही एक काय आहे सिस्टीम आहे. अँड टू दिस सिस्टीम वी प्रोव्हाइड एनर्जी. ह्या सिस्टीमला आपण काय करतोय एनर्जी प्रोव्हाइड करतो. ही काय असेल एनर्जी. आणि ही जी एनर्जी असते ती युजली हीट एनर्जीच आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे सिस्टीमचा विचार करा हीट एनर्जी प्रोव्हाइड. नाऊ ह्या हीट एनर्जीचा यूज कशासाठी होतो टू इन्क्रीज. मी ऑलरेडी हे सांगितलंय टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी. आणि जो दुसरा आहे तो टू डू सम वर्क जे आहे त्यासाठी. पण आपण ऑलरेडी बघितलं की कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या केसमध्ये वर्क डन होत नाही. तर कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळेस हे वर्क डन काय असेल वर्क डन पॉसिबल आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या वेळेस हे वर्क डन कसं आहे पॉसिबल आहे. कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळेस वर्क डन पॉसिबल आहे पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या वेळेस वर्क डन नाही. तर गृहीत धरा की आपण जे एनर्जी प्रोव्हाइड करतो, आपण जी एनर्जी हीट एनर्जी प्रोव्हाइड करत आहोत ती हीट एनर्जी जी आहे एखाद्या सिस्टीमला मी आताच सांगितलं की एका सिस्टीमला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्या सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती इन्क्रीज होईल. एक साधं सोपं एक एक्झाम्पल मी सांगतो. आता आपण काय करतो घरामध्ये जर लहान मुलं जर असतील आणि त्यांना समजा गृहीत धरा की दुकानावरून एखादी गोष्ट विकत आणायला आपण सांगितली. आपण सांगतो काय हे 10 रुपये 5-6 रुपयाची ती वस्तू आहे सपोज एक गृहीत धरा असं आणा. किंवा 7-8 रुपयांची वस्तू आहे आणि आपण वरून काय सांगतो ठीक आहे 2 रुपयाचं चॉकलेट तुम्ही खा. म्हणजे होतंय काय ह्या ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये की वर्क डन जे आहे आपल्याला जी वस्तू आणायची आहे ती वस्तू तर आपल्याकडे येतेच. त्याच्यात काही वाद नाही. पण जे 2 रुपये आहेत एक्स्ट्राचे ते कशासाठी गेले ते इंटरनल एनर्जी म्हणजे सिस्टीम म्हणजे काय तो आपल्या घरामधला समजा तो लहान मुलगा आहे किंवा लहान मुलगा मुलगी आहे त्याला पण दुकानी पाठवलेलं आहे छोटा. त्याला जवळ असलेल्या तुम्ही दूर कुठं तर लांब असं नाही. मी एक सिंपलचं एक्झाम्पल सांगतो. खूप काही असं नाही. जवळची एक छोटीशी वस्तू आहे. तर त्याचे 2 रुपये जे आहेत, ते 2 रुपये काय आहेत, त्यानं स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवली. त्यानं स्वतःची काय केली? इंटरनल एनर्जी जी आहे, ती वाढवलेली आहे आणि त्या एनर्जीमुळं, त्या इंटरनल एनर्जीमुळं म्हणजे ती सिस्टीम जी आहे, त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी तशा थोडक्यात ती इन्क्रीज झाली किंवा वाढली आणि वर्क जे आहे तेही झालं. आता दुसरी केस ही केस लक्षात आली असेल ह्याला आपण कॉन्स्टंट प्रेशरची केस म्हणू. आपल्याला 10 रुपयाची वस्तू आणायची आणि आपण 10च रुपये दिले. तर फक्त म्हणजे सॉरी आपल्याला जे काही काम करायचंय त्याच्यासाठी आपण त्यांना जे हे दिलेले आहेत, काय अमाउंट दिलेली आहे. ती अमाउंट गेले ते 10 रुपयाची. ती वस्तू आणलीच नाही. चॉकलेट घेतलं 10 रुपयाचं आणि त्यांनी ते खाल्लं. म्हणजे इथं वर्क डन पॉसिबल झालं का? नाही पॉसिबल झालं. पण त्या सिस्टमची इंटरनल एनर्जी ही वाढली. तर मग आपण बघूया, की समजा आपण DQ एवढी एनर्जी प्रोव्हाईड करतो सिस्टमला किंवा DQ1 एवढी एनर्जी आपण सिस्टमला प्रोव्हाईड करतो. ही जी एनर्जी आहे, ती काय करेल? इन्क्रीज करेल. आता DE म्हणजे हीट आपण आहे त्यापेक्षा जी काहीतरी चेंज झाली. ही DQ म्हणजे काय? सिस्टम्स हीट. हीट ही एनर्जी जी सिस्टमला दिली गेली. सुरुवातीला समजा सिस्टमची हीट 5 होती, आता 10 झाली म्हणजे ऍक्च्युअली आपण 5 दिले.
तर ती कशासाठी वापरली जाते की डीई. ठीक आहे. डीई म्हणजे इंटरनल एनर्जी जी आहे तिथे ती वापरली. ही इंटरनल एनर्जीच इन्क्रीज होत आहे म्हणजे इथं व्हॉल्यूम जी आहे ती कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम जी आहे ती काय आहे? कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. त्याला सीव्ही टाइम्स डीटी असं लिहितो. सीव्ही टाइम्स डीटी. तर हा डीक्यू जी आहे ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणू शकता तुम्ही. सॉरी सीव्ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला मी सांगितलाच नाही. सीव्ही इज इक्वल टू क्यू म्हणजे हीट एनर्जी प्रोव्हायडेड डिवायडेड बाय चेंज इन टेम्परेचर. ओके. दिस इज स्पेसिफिक हीट. इथं जर आपण हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला जर लिहिला, हीट कॅपॅसिटी तर तो फॉर्म्युला काय आहे? क्यू डिवायडेड बाय एम इंटू डेल्टा टी आहे किंवा डेल्टा टी. हे एम इंटू डेल्टा टी dt जे लिहितो ह्याच्यातला एम ची व्हॅल्यू 1 झाली की ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होते, बाकी काही नाही. मग आता इथे जे dq1 आहे इट इज अ हीट एनर्जी प्रोव्हाइडेड. दिस इज डीई इज द इंटरनल एनर्जी. ठीक आहे. हे जे आहे हीट एनर्जी प्रोव्हाइडेड, हीट एनर्जी, अरे असं का होते? प्रोव्हाइडेड, एनर्जी जी प्रोव्हाइड केली ही काय आहे? इंटरनल एनर्जी आहे. ही काय झाली? इंटरनल एनर्जी झाली. आणि हा जो सीव्ही आहे हा सीव्ही काय आहे? हा आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे आपल्याला इक्वेशन मिळतं. हा समजा हे जे आहे हे इक्वेशन 1 आहे. म्हणजे आपण डीक्यू एवढी ही एनर्जी दिली तर त्याची सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती डीई अशी होती किंवा चेंज इन इंटरनल एनर्जी हा डी आहे. आणि ती जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये वर्क होत असेल तर इट इज इक्वल टू सीव्ही डीटी. हे जे इक्वेशन आहे त्यालाच आपण क्यू इज इक्वल टू सीव्ही इंटू डेल्टा टी असे लिहू शकतो. तेच इक्वेशन आपण इथं लिहिले क्यू ला. त्याचबरोबर आता जर दुसरा पॉइंट आपण डिस्कस करतोय की लेट अस कन्सिडर इन सेकंड केस वी प्रोव्हाइड अ हीट एनर्जी. आपण जर त्यांना हीट एनर्जी प्रोव्हाइड केली, आपण त्यांना काय केलं? हीट एनर्जी प्रोव्हाइड केली. ती एनर्जी किती आहे? dq2 आहे. ही हीट एनर्जी त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करते. प्लस काही वर्क सुद्धा डन होत आहे. तर ही जी असेल ती सीपी डीटी. लक्षात आलं? कॉन्स्टंट प्रेशर असेल तर तिथं वर्क डन होऊ शकतं, पण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला होत नाही. आता मी इथं असं अज्युम करतो की सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती एका लिमिट मध्येच असेल. किती इन्क्रीज होणार आहे? डीई एवढीच इन्क्रीज झाली. पण जर इक्वेशन 1 चा जर बघितला विचार करून तर आपल्याला लक्षात काय येतं? फ्रॉम इक्वेशन 1 हिअर डीई प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू सीपी डीटी आहे. तर मी इथे काय करतो? सीव्ही डीटी, ओके, सीव्ही डीटी प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू सीपी डीटी असं इक्वेशन लिहितोय. मग आता ह्याच्यामध्ये मी जर सीपी डीटी मायनस सीव्ही डीटी लिहिलं इज इक्वल टू काय? डी डब्ल्यू असेल. हे काय आहे? वर्क डन आहे. हे काय असणार आहे? वर्क डन. बर, आता वर्क डन म्हणजे काय आहे? व्हॉट इज मीन बाय वर्क? वर्क इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम. वर्क म्हणजेच काय आहे? प्रेशर इंटू व्हॉल्यूम. आता प्रेशर इंटू व्हॉल्यूम कशा पद्धतीने येऊ शकतं बघा. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. आणि व्हॉल्यूमला आपण एल क्यूब किंवा आपण असेही लिहू शकतो एरिया इंटू लेंथ. हे आपण खूप साऱ्या वेळेस यूज केले. आता ह्या ठिकाणी जो एरिया आहे तो कॅन्सल होऊन जाईल. व्हॉट रिमेन्स हिअर? फोर्स इंटू लेंथ. आता इथे जे फोर्स इंटू लेंथ आहे ह्यालाच आपण थोडस मॉडिफाय जर केलं तर हे डी डब्ल्यू होईल. हे फोर्स इंटू काय होईल? डिस्प्लेसमेंट म्हणूयात आपण. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नाव तेच इक्वेशन आपलं वर्क डनचं इक्वेशन हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच मला काय करता येईल
की वर्क डन जे आहे, आता मी इथे काय करतोय, डब्ल्यूचा आता मी पहिल्यांदा फॉर्म्युला जो वापरला, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही. तर डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही मी कशाच्या बेसिसवर लिहू शकतो? पी इंटू व्ही जे आहे, हे इक्वेशन कशाच्या बेसिसवरती नाही, कशा पद्धतीने लिहू शकतो, की पी इंटू डीव्ही. आता मी पी ला डीपी असं काय लिहिलं नाही, कारण तिथं प्रेशर चेंज होत नाही, व्हॉल्यूम चेंज झालं तरच वर्क डन होतं. लक्षात ठेवा, मी पिस्टनचे जे एक्झाम्पल सांगितलं, हे बघा, पहिल्यांदा तिथं तो जो पिस्टन आहे तो अप अँड डाऊन होतोय. म्हणजे जो चेंबर मधला जो गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम कमी जास्त होतं. बघा, वाटलंच तर मी इथं अजून एक वेळेस तो पिस्टन ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. एक असं गृहीत धरा की हा तो पिस्टन आहे. हा चेंबर आहे आणि ह्या चेंबर मध्ये आपण एक फिक्स केलेला आहे, ते पिस्टन आहे. हा एक पिस्टन आहे. तर ह्या ठिकाणी जे काही गॅस असेल इथं, ह्या हे जो गॅस आहे, त्या गॅसचं व्हॉल्यूम कमी जास्त होतं. कारण हा पिस्टन काय होतोय? अप डाउन मूव्ह होतोय. पिस्टन कसा मूव्ह होतोय? अप डाउन मूव्ह होणार आहे. आणि हा पिस्टन जर अप आणि डाउन मूव्ह होत असेल, अप आणि डाउन मूव्ह होत असेल, एक मिनिट. हा पिस्टन जर अप डाउन मूव्ह होत असेल, तर व्हॉल्यूम काय होईल? गॅसची इथं चेंज होत असेल. ओके. व्हॉल्यूम ऑफ गॅस चेंजेस. ठीक आहे. प्रेशर मे बी सेम राहील, पण व्हॉल्यूम कमी जास्त होतं आणि व्हॉल्यूम कमी जास्त झालं तरच वर्क डन होतं. व्हॉल्यूम कमी जास्त झालं तरच काय होतं? वर्क डन होतं. अदरवाईज होत नाही. म्हणून dw इज इक्वल टू p इंटू dv हे इक्वेशन लिहिलं. इफ इट इज सो, नाऊ जे प्रिव्हियस इक्वेशन, नाऊ ह्या इक्वेशन कडे बघा. ह्या इक्वेशन मध्ये मी काय सांगू शकतो? देअरफॉर cp dt मायनस cv dt इज इक्वल टू पी इंटू डीव्ही हे इक्वेशन लिहू शकतो. पी इंटू काय करू शकतो? मी डीव्ही हे इक्वेशन लिहिता येतं. सो आपल्याकडे जे आहे, वी हॅव वी हॅव द इक्वेशन dw इज इक्वल टू cp मायनस cv इज इक्वल टू p dv हे इक्वेशन भेटलं. बट अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन, but by ideal gas equation, P dV ideal gas equation is equal to nr dt. आयडियल गॅस इक्वेशन आहे, डीव्ही आहे म्हणून आपण एन आर ला चेंज करू शकत नाही. आपण काय चेंज करू शकतो? टेम्परेचर. सो इट इज डीटी. अँड देअरफॉर this dw is equal to cp minus cv is equal to n. अरे इक्वेशन थोडं चकलं, dt लिहिलंच नाही. हे इक्वेशन जे आहे, मी ह्या इक्वेशन मध्ये पण dt लिहिलं नाहीये. इथे dt पाहिजे ह्याच्यात. cp dt minus cv dt, and here cp dt minus cv dt is equal to nr dt. And if you see this dt and now these dt's will get cancelled, and therefore what I can write here, therefore cp minus cv is equal to n times r. cp minus cv is equal to n times r. For 1 mole of gas, जर एकच मोल कन्सिडर केला तर cp मायनस cv जे आहे त्याचं इक्वेशन आपल्याला काय मिळतं? cp minus cv is equal to r. This equation will be there. cp minus cv काय? थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये हेच पॉइंट्स पुन्हा आपल्याला रिपीट होतील. त्याच्यासाठीच मी इथे डिटेल मध्ये घेतलं की cp मायनस cv काय येतं, काय ह्या इक्वेशन्स काय आहेत, त्या इक्वेशन्स आपण काय केलं इथं डिस्कस केलं. cp मायनस cv ह्या इक्वेशन्स तुमच्या आता इथं लक्षात आल्या.
So if you see this, Cp minus Cv is equal to R. हे इक्वेशन इथं आहे. Cp minus Cv is equal to R हे इक्वेशन तुम्हाला तिथं मिळेल. ओके. मग हे पॉइंट्स जे आहेत आत्ताचे आपण डिस्कस केलेले बघा, हे Cp minus Cv is equal to R आहे. दिस इज नोन ॲज मेयर्स रिलेशन बिटवीन Cp अँड Cv. ओके. हे तर आहे. मग आपण हे जरा ह्याचे जर युनिट्स वगैरे जर चेंज केले तर त्याच्यामध्ये काही गोष्टी चेंज होतील. आता म्हणजे मेकॅनिकल एनर्जी ही बाकीच्या हीट एनर्जी ह्या टर्म्समध्ये. आता आपण जे डिस्कस केलं हे सगळं कसं आहे हीट एनर्जीच्या टर्म्स मध्ये आहे. The above equation or relation has derived assuming that heat energy and mechanical energy work measured in same units. मेकॅनिकल आता हीट एनर्जी जी तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यासाठी काही मेकॅनिकल एनर्जी जर केली आहे तर म्हणजे यूज केली गेली असेल, तर आता समजा हीट पाहिजे आणि आपण हात चोळले तर हीट एनर्जी प्रोव्हाइड होते. तर त्याचं युनिट आणि त्या हीटचं युनिट एक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते असेल. जनरली हीट सप्लाइड इज मेजर्ड इन कॅलरीज. हे बरोबर आहे. हे कॅलरी मध्ये आपण मेजर करतो आणि वर्क डन जे आहे ते जूल्स मध्ये आहे. वर्क डन किंवा काय असेल ते आपण जूल्स ह्याच्यामध्ये मेजर करतो. देअरफॉर ही रिलेशन जी आहे आपण मॉडिफाय करून आर बाय जे असं म्हणतो. जे इज मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट म्हणजे ते जूल्सच आहे. पण त्याला जूल्सने डिवाइड केल्यावरती इक्वेशन आपल्याला मिळून. ठीक आहे. Cp is equal to m naught sp. Cv is equal to m naught sp. आता हे m naught म्हणजे मोलार मास आहे. sp म्हणजे हीट कॅपॅसिटी आहे. स्पेसिफिक हीट नाही आहे. हीट कॅपॅसिटी आहे. what they have mentioned sp and sp respective principal specific heat capacity is many books cp and cv are used to denote principal heat capacity. प्रिन्सिपल हीट कॅपॅसिटी म्हणजेच आपण ही जी आहे ती मोलार आपण असं म्हणत नाही. स्पेसिफिक हे बघा सीव्ही जी आहे हे मोलार स्पेसिफिक हीट आहे आणि ती प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे ज्याला आपण मासनं मल्टिप्लाय करतो. मासनं मल्टिप्लाय केलं, मासनं जर डिवाइड केलं तर ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी होती. बाकी काही नाही. जे मी प्रिव्हियस केस मध्ये सांगितलं तेच आहे. ठीक. आता हे जे सगळे रिलेशन्स आपल्याला लक्षात आले किंवा आपण इथे डिस्कस केले, त्याचा आपल्या ह्या इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मध्ये काय रोल येतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला ह्या एनर्जीचे इक्वेशन्स लिहिता येतील, त्याबद्दल आपण हे पॉइंट्स डिस्कस करूयात किंवा हे बघूया. ऑलरेडी आपण हे सांगितलं की एनर्जी जी आहे ती हीट एनर्जीच आहे किंवा मेकॅनिकल एनर्जी आहे, त्या दोघांचे युनिट्स सेम आहेत. जनरली हीट एनर्जी कॅलरी मध्ये जरी सांगत असले तरी आपण त्याला मेकॅनिकल करण्यासाठी जूल मध्ये कन्वर्ट करतो. आता हे जे मोनो ॲटॉमिक गॅसेस आहेत त्यांच्यामधली एनर्जी किती होती? 3/2 केबीटी. म्हणजे ही एनर्जी किती झाली? E इज इक्वल टू 3/2 Na टाइम्स केबीटी. म्हणजे आता हे केबीटी जिथे आहे तिथं 1 मॉलिक्यूल आहे. आपण बघितलंय. मॉलिक्यूल साठीची एनर्जी काय आहे? केबीटी. मोल साठी आलं की त्याच्यामध्ये आर च्या टर्म्स मध्ये कन्व्हर्शन केलं. 3/2 केबीटी. ह्याच्याऐवजी आपल्याला जी एनर्जी आहे E इज इक्वल टू 3/2 आर टी आहे. पर मोल साठी आहे. हे जे इक्वेशन आहे ते पर मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. 3/2 टाइम्स आर टी हे इक्वेशन आपल्याला एनर्जीच्या टर्म्स मध्ये मिळतं किंवा ते इक्वेशन आपल्यासाठी असेल. कुठं कुणासाठी आहे? हे मोनो ॲटॉमिक गॅसेस साठी. फॉर whom it is true, it is true for monoatomic gases. ओके. पण ह्या इक्वेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलं की सीपी आणि सीव्ही च्या इक्वेशन्स जे आहेत सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. सीपी मायनस सीव्ही जे आहे हे इक्वेशन आर च्या टर्म्स मध्ये लिहिलं.
मग आपल्याला सीपी आणि सीव्ही चे जर रेशोज पाहिजे असतील ह्या इक्वेशन वरून, तर आपण ते फाइंड आउट करू शकतो, कारण आपण त्याच्यावरून गॅमा फाइंड आउट करतो. ओके. हीट एनर्जी जी आहे ती एनर्जी आहे असं आपण गृहीत धरूया, कारण आपण जे इक्वेशन्स डिस्कस केले त्या इक्वेशन मध्ये आपण काय सांगितलं होतं बघा, dw इज इक्वल टू dE इज इक्वल टू CV dt हे इक्वेशन आपण लिहिलं होतं. ओके. मग ह्याच्यावरून CV ची इक्वेशन काय येते, CV इज इक्वल टू dE डिवायडेड बाय dt. मग ऑलरेडी ई ची इक्वेशन काय आहे, but dE is equal to 3 by 2 times kBT. हे एक मॉलिक्यूल साठी आहे, म्हणून CV इज इक्वल टू काय येतं, 3 by 2 kB. आता इथं T च्या ऐवजी आपल्याला डेल्टा टीच यूज करावं लागेल. त्यालाच आपण जर 1 मोल साठी लिहिलं, ठीक आहे, 3 by 2 आर टी हे इक्वेशन मिळतं. आर डेल्टा टी लिहिलं तरी बेटर असेल. हे आर डेल्टा टी हे इक्वेशन आपल्याला मिळतं, ठीक आहे. बट सीपी कुठे गेलं आपलं इक्वेशन, मी जे सांगितलं होतं, सॉरी, आर डेल्टा टी नाही, फक्त आर असेल, 3 by 2 टाइम्स आर हे इक्वेशन असणार आहे. तर सीपी जो आहे, बट therefore आता हे जर इक्वेशन आपण लिहिलं तर सीपी मायनस 3 by 2 times r is equal to capital R. Therefore CP is equal to 3 by 2 times R plus R, which is equal to 5 by 2 times R. CP ही CP ची इक्वेशन आहे, ठीक आहे. आणि हे आपण कुणासाठी लिहितोय, मोनो ॲटोमिक गॅसेस साठी. Monoatomic gases साठी. And hence from this what I can write, Cp divided by Cv is equal to 5 by 2 times R divided by 3 by 2 times R. Cp by Cv is equal to 5 divided by 3 हे equation. Now for diatomic, हे पॉइंट्स डिस्कस केलेत प्रिव्हियस पॉइंट मध्ये, म्हणजे आर च्या व्हॅल्यू काय येतील. फॉर डायॲटोमिकचा जर आपण विचार करत असाल, डायॲटोमिकचा जर आपण काय करतोय विचार करत आहोत, तर तिथं काय होतं, सीपी आपल्याला हे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर आहे. पण त्याचबरोबर डायॲटोमिक मध्ये आपण जे इक्वेशन दिलं, थ्री बाय टू टाइम्स आर हे इक्वेशन येतं, सीपी मायनस सीव्ही. Therefore CV is equal to delta E divided by डेल्टा टी असं आपण म्हणूया, ठीक आहे. मग हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये काय येतं, 3 by 2 टाइम्स आर येतं. सीव्ही ची व्हॅल्यू किती आली, 3 by 2, सॉरी 3 नाही 5 होतं आपलं. एक लेट अस सी दिस इक्वेशन, एक मिनिट. डायॲटोमिक साठीचा जो होता तो 5 by 2 होता, आठवून बघा, 5 by 2 ही व्हॅल्यू आली होती. मी इथं 3 by 2 घेतलं. हे 5 by 2 टाइम्स आर इक्वेशन होते. त्याच्यामुळं सीपी मायनस 5 डिवायडेड बाय 2 टाइम्स सीव्ही, 5 डिवायडेड बाय 2 टाइम्स आर is equal to R, and hence CP is equal to R plus 5 divided by 2 times R, which is equal to 7 by 2 times R. Hence
Cp divided by Cv, which is equal to 7 by 2 times R total divided by 5 times 2, 5 by 2 times R. So 2 gets cancelled. Here it becomes 7 divided by 5. If we consider triatomic gases, triatomicचा जर विचार केला तर त्याच्यात दोन केसेस होते. ट्रायॲटोमिक गॅसेस, त्याच्यामध्ये लिनियरचा जर विचार केला त्याच्यात नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स R is equal to 2 होते. There Cp minus Cv is equal to R, and energy, whatsoever energy, this energy is 6 by 2 times R delta T. Hence, Cv is equal to 6 by 2 times R dt by dt, which is equal to 3 times R. हे Cv झालं. Therefore, okay, I'm writing over here. Therefore, Cp minus 3 times R is equal to R, and hence Cp is equal to 4 times R. Therefore, this Cp divided by Cv is equal to 4 by 3 हे इक्वेशन आपल्याला मिळत असते. ओके, आणि जर नॉन लिनियर कन्सिडर केला, ज्याच्यामध्ये R इज इक्वल टू 3 आहे, Cp मायनस Cv इज इक्वल टू R आहे, पण जी एनर्जी आहे ती काय येते, अरे मी इथं उलट लिहिलं. ओके, एक सेकंड, मी हे लिनियर साठी लिहिलं. हे नॉन लिनियर साठी असेल आणि हे लिनियर साठी असणार. It will be equal to 7 by 2 times R delta T, and hence Cv is equal to 7 by 2 times R हे equation आहे. Hence Cp is equal to R plus 7 by 2 times R, which is equal to 9 by 2 times R, and hence Cp divided by Cp divided by Cv is equal to 9 divided by 7 हे इक्वेशन मिळतं. आणि हे लक्षात ठेवा की Cp by Cv इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू Cp by Cv आहे, आणि गॅमाला आपण काय म्हणतो, एडियाबेटिक कॉन्स्टंट, ह्याला काय म्हणतात, एडियाबेटिक कॉन्स्टंट असं. ठीक आहे. It's 8:58. We will stop our class here. We will meet in tomorrow's class. Okay. I am ending this session.